जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने बारामतीचा मुक्काम आटोपून आज भवानीनगर म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये आगमन केलेलं आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आहेत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. मामा काय सांगाल, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इथून तिथून जसा निघतो तसा सर्वात जास्त मुक्कामाने अंतराचा इंदापूर तालुक्याला मान मिळतो, काय वाटतं तुम्हाला? आपण इंदापूर सगळे आपण भाग्यवान आहोत की साधारणतः 63 किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास हा पालखीचा माझ्या आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये असतो. आणि आज आपण निश्चित प्रकारे सगळे आपले इंदापूरकर आज आपण खूप मोठ्या ह्याने वाट पाहत पालखीची आपल्या वारकऱ्यांची भक्तभावांची वाट बघतोय. निश्चित प्रकारे पालखीमध्ये आपण सर्वजण पालखीच्या स्वागतासाठी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सज्ज आहेत. खरं तर आज पावसाचं वातावरण आहे, काय वाटतं? खूप मनाला आनंद आहे. पाऊस पडला पाहिजे, पाऊस पडल्याशिवाय तर आपली होणार नाही. पाऊस हा पडलाच गेला पाहिजे, पाऊस पडलाच पाहिजे. परमेश्वराला पांडुरंगाला विनंती की पाऊस खूप राज्यामध्ये माझ्या पडावा, नुसता इंदापूरमध्ये नाही सगळ्या राज्यामध्ये पडावा. हे होते राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी, इंदापूर, भवानीनगर.